नमस्कार, मी देवे आणि इन BCNच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। प्रथम पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। बर्डी पोलीस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्याचा प्रताप, शिपायांसोबत मिळून प्रेमी युगलाला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न, आरोपी पोलिसांना पोलिसांनीच घातल्या बेड्या। आणि गोळीबार चौकात विद्युत पूल कोसळून एक व्यक्ती जागेवरच ठार, संतप्त नागरिकांतर्फे चक्काजाम आंदोलन। आता बातम्या विस्ताराने। प्रवासावरून परतत असलेल्या प्रेमी युगलांना पोलिसांनी बलात्काराच्या खोट्या प्रकरणात फसवण्याची धमकी दिली। एवढंच नव्हे तर त्यांच्याजवळून पैसेही उकळले। बर्डी पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी आणि शिपायांच्या गैरप्रकारामुळे पुन्हा एकदा खाकी वर्दी धारकांची प्रतिष्ठा धुळीत मिसळली गेली आहे। बघूया या वर्दीतील गुंडागिरीचा हा प्रताप। आपल्या विविध काळ्या भीम पराक्रमामुळे तसे तर नागपूर पोलिसांचे नाव चांगलेच बदनाम झाले आहे। सद्यस्थितीत सभ्य व्यक्तींना रस्त्यात अडवून विनाकारण त्रास देणे, चौकशीच्या नावावर न शोभणारे प्रश्न विचारणे, प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी करणे हे गैरप्रकार काही पोलिसांसाठी नवे नाहीत। या प्रकारामुळे मन भरले नाही म्हणून की काय, शहरातील बर्डी पोलीस स्थानकाच्या एका महिला पोलीस अधिकारी आणि शिपायाने एक चक्क प्रेमी युगलालाच लाच मागण्याच्या अफलातून पराक्रम घडवून दाखविला आहे। या प्रकरणी आरोपी महिला अधिकारी सोनाली वंगाटे आणि शिपाई विष्णू खेडेकर या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। माहितीनुसार गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक प्रेमी जोडपे प्रवासावरून शहरात परतले, पण अगदी पहाटे वाहन न मिळाल्याने दोघांनीही पैदल चालत अलंकार टॉकीज परिसर गाठला। तेव्हा गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोघांची विचारणा करण्यासाठी बर्डी पोलीस ठाण्यात आणले आणि वाह्यात स्वरूपाचे तसेच अश्लील प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडले। प्रकरण इथेच थांबले नाही तर त्यांच्या सामानाची तपासणी देखील केली गेली आणि त्यांच्याजवळून पैसेही लुटण्यात आले। याही पुढे जाऊन प्रेमी युवकावर त्याच्याच प्रेमिकेवर बलात्कार करण्याचा आरोप करत या प्रकरणात फसविण्याची धमकी देखील दिली। सोबतच प्रकरण मिटवण्यासाठी 10,000 रुपयाची मागणी केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त कैलाश कणसे यांनी दिली। ये कल सुबह ये दो स्टूडेंट थे जो बाहर गांव से आए थे और आने के बाद पुलिस ने उनको इंटरव्यू वगैरह किया, तो फिर बाद में कुछ गलत तरीके से कुछ इंसिडेंट वहाँ पर हो गया और उन्होंने कुछ उनको किसी क्राइम में फंसाने की तो कोशिश की, उनको ये किया और उनसे पैसे ऐंठ लिए और उसके वजह से फिर पुलिस ने उसकी पूरी इंक्वायरी करके उनके ऊपर तो गुना दाखिल कर दिया। सर, ये भी कहा जा रहा है कि कुछ पैसे ऐंठे, फिर उनको ATM ले गए, वहाँ से भी कुछ पैसे निकलवाए। कितने पैसे निकलवाए और इस बारे में क्या अधिक कैसे ये किया? 4,000 के करीब पैसे निकाले गए और उनके खीसे में कुछ 500 रुपये थे, वो भी निकाले गए। इसमें सर आरोपी कौन, उनके बारे में क्या जानकारी और कहाँ है लोग अभी? ये पुलिस स्टेशन तो बर्डी से अटैच थे। ये एक WPSA महिला तो पुलिस उप निरीक्षक थी और एक ड्राइवर था। एकट्या प्रेमी जोडप्यांना मानसिक त्रास तर पोलिसांनी दिलाच, पण त्यांच्या घरच्यांना बोलवून त्यांनाही पोलिसांनी दरडावले। त्यामुळे प्रकरणी प्रेमी युगलांची पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेऊन याबाबत तक्रार केली गेली। प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन क्राइम ब्रांच अधिकारी सुनील कोल्हे यांनी दोषी पोलिसांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे, पण यामुळे पोलिसांची मात्र चांगलीच नाचक्की झाली आहे। एवढंच नव्हे तर पोलिसांची वर्दी धारण करून काही पोलीस केवळ गुंडागिरी करत असल्याचे याद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। कॅमेरामॅन नितीन देवगुळेसह अमोल ठाकरे, BCN न्यूज, नागपूर। गोळीबार चौकात शुक्रवारी विजेचा खांब अचानक कोसळल्यामुळे नरेश रामटेककर नामक एका इसमाचा मृत्यू झाला आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याने येथील संतप्त नागरिकांनी दुपारच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन केले। शुक्रवारी गोळीबार चौक येथे विद्युत मंडळाचे काम सुरू होते। यावेळी नरेश रामटेककर नावाचा एक इसम बाजूलाच बसला होता। विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कामादरम्यान अव्यवस्थित कारभारामुळे आकस्मिकरित्या हा काम नियंत्रणातून सुटून कोसळला। मात्र या घटनेमध्ये नरेशला मात्र आपले प्राण गमवावे लागले आहे। यामुळे या परिसरातील नागरिकांनी संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन केले। स्पॅन्कोच्या दुर्लक्षित कारभारामुळेच हा प्रकार घडला आहे। कार्य सुरू असताना वाहतूक देखील थांबवण्यात आली नव्हती। स्पॅन्कोच्या चुकीचा गंभीर परिणाम काहीही चुकी नसलेल्या माणसाला भोगावा लागला आहे, असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले। लोग भनभन मिर्ची मुजरी करने लगे
तो मैं बोला झगड़ा होने से अच्छा मैंने सॉरी बोला उनको, मैं चलेगा विकास भाऊ गया, विकास भाऊ को बोला मैंने, विकास भाऊ बोले बात करता बोले, तो फोन पर चालू था उनका, तो काम करने रोकने को काम खाली नहीं थे, उनने आकर अपने काम अलगर्जी बना लिए, 2 जन रस्सी पकड़ के खाली, जब पोल को 6-8 जन लगते, उनने मेरी सुनी नहीं, वो पोल सीधा गिरने का, तो उनने अपने अलगर्जी बनाने से राइट जाके लड़का बैठा था, मेरा दोस्त बैठा, मेरा भाई, मेरा साला बैठा था, उनने वहाँ पर गिरा उनने। चुकी कोणाचीही असली तरी त्याची परतफेड प्राण देऊन करावी लागणे ही गंभीरच बाब आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे ती केवळ आणि केवळ स्पॅन्को कर्मचाऱ्यांचा दुर्लक्षितपणा। कॅमेरामॅन इरफान खानसह देवयानी मोहगावकर, NBCN न्यूज, नागपूर। भारताच्या उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ विविध संघटनांनी निदर्शने सुरू केली आहे। देवयानी खोब्रागडे यांच्या अमेरिकी प्रशासनाने अटक करून अपमानास्पद वागणूक दिली होती। या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले। या प्रकाराचा आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट शिक्षा माहिती व सांस्कृतिक रिसर्च सेंटर तर्फे मेडिकल चौकात निषेध करण्यात आला। देवयानी खोब्रागडे जे आहेत, ज्या अमेरिकेमध्ये उच्च आयुक्त आहेत आणि त्या मुलींना शाळेमध्ये सोडून देत असताना त्यांना हातकडी लावली आणि विवस्त्र करून त्यांचे कपडे काढून त्यांची तपासणी केलेली आहे। हा भारतातील एका स्त्रीवर केलेला अन्याय आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही नागपूरमध्ये आज त्यांच्या अमेरिकेचा आम्ही निषेध करीत आहोत आणि त्यांच्यावरती लावलेल्या ज्या काही अग्रसेन चौकात काही दिवसांपूर्वी 2 कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात आशिष दुधे नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता। सध्या तो धंदुलीतील खासगी इस्पितळात मृत्यूशी झुंज देत आहे। आप्तस्वकीयांच्या प्राणांसाठी जीवाची होणारी तळमळ आणि अश्रूंचा फुटलेला बाण, काही अशी स्थिती आहे आशिषच्या परिजनांची। माहितीनुसार ड्रायव्हरचे काम करत असलेला रामेश्वरी निवासी आशिषचा काही दिवसांपूर्वी अग्रसेन चौकात भीषण अपघात झाला होता। रायपूर येथील एका भरधाव 4 चाकीने आशिषच्या कारला जबर धडक मारली, ज्यामध्ये आशिष गंभीर जखमी झाला। घटनेनंतर आरोपी कार चालकाने वाहन सोडून पळ काढला। यानंतर गणेशपेठ पोलिसांनी कारवाई करत दोन्ही गाड्या जप्त केल्या। सध्या जखमी आशिष इस्पितळात आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत आहे। प्रोफेशनल ड्रायव्हर आहे, मागील 20 वर्षापासून गाडी चालवतो। हा रात्री आपली पार्टी सोडून, म्हणजे जे लोक होते त्यांचे ड्रामेटिस्ट जे ड्रामा करतात त्या लोकांना सोडून तो अग्रसेन चौकाकडून येत होता। अग्रसेन चौकाकडून येत असताना एक अशी डस्टर 120च्या स्पीडने आली आणि टीच्या लोकेशनमध्ये त्याला ठोकली। ठोकल्यावर तिथून 4-5 मुलं, म्हणजे 3-4 मुलं पळून गेले त्याच्यातून आणि त्या ड्रायव्हर, तो डस्टरचा ड्रायव्हर मुलगा जखमी झाला आणि हा असा एकदम खाली पडून त्याच्या डोक्याला मार लागला आणि तो आता शोरटेक हॉस्पिटलला एकदम मरणाच्या स्थितीमध्ये तो बिचारा पोहोचलेला आहे। त्याच्या मागे रिटायर्ड वडील रेल्वेमध्ये होते, त्याची आई, लहान भाऊ आणि त्याची बहीण आणि छोटी 2 वर्षाची त्याची मुलगी आहे। त्याची स्थिती आता अत्यंत कठीण आणि त्रासदायक आहे। आम्हाला पोलीस स्टेशनचं एवढं माहिती नाही, परंतु मला वाटतं मडावी किंवा ते गणेशपेठ थाण्याचे टेंबरे साहेब यांच्याकडे तपास आहे। आम्ही याच्यामध्ये हा प्रॉब्लेममध्ये असताना तिचा आम्ही काही भाग पाला नाही, परंतु त्या गरीबाचं, त्या ड्रायव्हरचं, मुलाचं खूप भयंकर नुकसान झालं आहे। कसं तरी 7-8 हजार रुपये तो आपला परिवार चालवत होता, परंतु आज त्यांच्याकडे दवाखान्याचे कारवाई केलेली आहे। पोलिसांनी काही कार्यवाही केली काय माहिती नाही, परंतु एक त्या मडावी माणसाचा साहेबांचा एक फोन आला होता म्हणजे भावाला, त्याच्या लहान भावाला, आणि सध्या खूपच सगळ्या परिवारात दुःखाचं वातावरण झालेलं आहे। आणि डॉक्टरांनी आशिष कोमात गेल्याचे सांगितले आहे, परंतु आशिषच्या या स्थितीने त्याचे आप्तस्वकीय, मुख्य म्हणजे त्याची पत्नी, चांगलीच हवालदिल झाली आहे। आशिषच्या मागे त्याचे आई वडील, पत्नी आणि 2 वर्षाची मुलगी आहे। परिवारात आशिष एकटाच कमवता असल्याचं कळतंय, त्यामुळे या दुःखद घटनेबद्दल त्याचे मित्र चांगलेच हादरले आहेत। परमेश्वर लवकरच आशिषला बरे करो हीच NBCN तर्फे आशिषसाठी परमेश्वर चरणी प्रार्थना। कॅमेरामॅन करण ठाकूरसह अमोल ठाकरे, NBCN न्यूज, नागपूर। हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याकडून युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखाला मारहाण करण्यात आल्याची घटना लागलीच घडली। यामुळे शिवसैनिकांचा रोष उफाळून आला। गुरुवारी संतप्त सेनेच्या कार्यकर्त्यांनी CP ऑफिस समोर या विरोधात तीव्र निदर्शने केली। यावेळी सेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबनाची मागणी केली। कल हमारे माननीय जिला प्रमुख हितेश यादव जी, इनको हुडकेश्वर थाना के सेकंड PI श्री शिंदे जी ने
जो मारहाण की, इसके उपलक्ष्य में आज हम लोगों ने सीपी साहब को ज्ञापन दिया और युवा सेना के सभी कार्यकर्ताओं ने और सभी पदाधिकारियों ने मिलकर आज उनका घेराव किया और सीपी साहब ने हमें आश्वासन दिया है कि 48 आवर्स के अंदर किसी भी तरीके से शिंदे के ऊपर कार्रवाई होगी और हम लोगों ने उनको कहा है कि यदि 48 घंटे के अंदर कार्रवाई नहीं हुई तो युवा सेना अपने तरीके से शिवसेना स्टाइल में तीव्र आंदोलन करेगी और जिसका पूरा जो जिम्मा रहेगा वो सीपी साहब करा। यांना सेकंड PI शिंदे यांनी जी मारहाण केली त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी घेऊन शिवसेना आणि युवा सेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज पोलीस कमिशनरांना भेटले। एखादा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा राजकीय पक्षाचा पदाधिकारी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांची वागणूक अशा पद्धतीची जर राहिली तर कायद्याचं संरक्षण करणाऱ्या लोकांबद्दलची प्रतिमा जी आहे ती शहरात खराब होईल आणि संपूर्ण पोलीस खात्याचं नाव बदनाम करणारा असा जो अधिकारी आहे त्याला ताबडतोब निलंबित करण्यात यावं अशा प्रकारची मागणी आज शिवसेनेच्या वतीनं केली। शिंदे त्या ठिकाणी काम करतात आणि काम करत असताना त्या ठिकाणी अनेक गोष्टी ज्या अनेक तक्रारी त्यांच्या संदर्भात आहे त्या PI साहेबांनी गोळा केल्या आहेत आणि आम्हा सगळ्या लोकांना त्यांनी असं आश्वासन दिलं की शिवसेनेचे जे पदाधिकारी या ठिकाणी आले त्या सगळ्यांना त्यांनी आश्वासन दिलं की 48 तासाच्या आतमध्ये अशा प्रकारचं कृत्य करणारे जे PI आहेत शिंदे यांच्यावर आम्ही कारवाई करू आणि त्याच्यामुळे 48 तासाच्या अवधीमध्ये त्यांच्यावर काय कारवाई होते याची आम्ही वाट पाहणार आहोत। शुक्रवारी इतवारी परिसरातील दही बाजार पुलासाठी विदर्भवासियांतर्फे आंदोलन करण्यात आले। या पुलाचे काम अनेक वर्षापासून खोळंबले आहे, त्यामुळे येथे वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करत आहे। गेल्या अनेक वर्षापासून इतवारी पुलाचे काम खोळंबले आहे, यामुळे येथील जनतेला मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। या पुलाचे काम अशा प्रकारे खंडित पडल्यामुळे येथील येण्या जाणाऱ्यांची मोठी पंचायत होते। या पुलामुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत समस्या निर्माण होत आहे। इतवारी भागातील या दही बाजार पुलाकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे शुक्रवारी येथील नागरिकांनी आपला रोष जाहीर केला। लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावे आणि प्रशासनाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। प्रशासनाच्या अशा या दुर्लक्षित कारभारामुळे या पुलाचे काम रखडून पडले आहे। जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार असेही मत यावेळी या विदर्भवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। किया कि जब तक विदर्भ राज नहीं बनता, विदर्भ के जितने भी विकास है इसकी जो गति है ये कछुआ चाल से ही चलने वाली है। इसका एकमात्र इलाज जो है वो विदर्भ राज है। और दूसरा ये कि आज इस आंदोलन के माध्यम से जो संबंधित अधिकारी है, चाहे वो रेलवे डिपार्टमेंट को, यहाँ के PWD विभाग के हो या महानगर पालिका के, उन लोगों को हमने चेतावनी दी है कि अगर इसका काम शीघ्र नहीं हुआ तो हम इनका फेशियल, जैसा कि आजकल चेहरों का फेशियल होता है, इनके चेहरों का फेशियल हम एक अलग रंग से करने वाले हैं। इसका शीघ्र से शीघ्र इसका काम शुरू होना चाहिए। इस आंदोलन में खासतौर पे हमारे साथ में आमदार भोला पटेल साहब है, हमारे थाना नागपूर। पुलाच्या या बंद पडलेल्या कामामुळे येथील वाहनांची गैरसोय होते। दुपारच्या सुमारास तर कधी-कधी येथील वाहतूक व्यवस्था खोळंबते। या समस्येकडे शासन कधी लक्ष घालणार असा प्रश्न येथील कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे। सुबह 10 बजे से लेके 12 बजे तक के इस कदर का ट्रैफिक रहता है कि जितने हमारे ऑटो चालक हैं यहाँ पे सब अपनी गाड़ी साइड में लगाते हैं और पब्लिक की सेवा में लग जाते हैं। हमारी कार्य के लिए आप पूरी आजू बाजू जितने लोग हैं उतने लोगों से पूछ सकते हैं कि यहाँ पे जो ट्रैफिक साफ करने वाले हैं ये सब ऑटो चालक लड़के सुबह से लेके शाम तक के ट्रैफिक साफ करने की ही ड्यूटी में है। कब तक हमको ये करना पड़ेगा? आपका नाम बताइए। मेरा नाम अब्दुल रशीद अब्दुल रहमान। शहरातील अशा कारभारामुळे नागरिकांची गैरसोय तर होतेच, मात्र सोबतच प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे निर्माण झालेल्या नागरिकांचा संताप आंदोलनाच्या रूपात अशा प्रकारे बाहेर पडतो। याला कारणीभूत कोण याचे उत्तर फक्त आणि फक्त शासनच देऊ शकेल। कॅमेरामॅन इरफान खान सह देवयानी मोहगावकर इन BCN न्यूज नागपूर। रमण विज्ञान केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ऑरेंज सिटी विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले। शुक्रवारी या मेळाव्याचा दुसरा दिवस होता।
21व्या शतकात पदार्पण करणाऱ्या भारत देशाला प्रगल्भ अशा वैज्ञानिकांची गरज आहे। मात्र वैज्ञानिक हा शाळेतून किंवा कॉलेजमधून तयार होत नसतो, तर त्यासाठी बालपणीच हे गुण अंगी रुजवणे गरजेचे असते। विद्यार्थ्यांच्या या गुणांना चालना मिळावी यासाठी रमण विज्ञान केंद्राच्या वतीने ऑरेंज सिटी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। 26 डिसेंबर रोजी या मेळाव्याचे उद्घाटन झाले, ज्यामध्ये विविध शाळेतील बालवैज्ञानिकांनी सुमारे 100 पेक्षा अधिक प्रयोग प्रदर्शनीत ठेवले। वॉटर हार्वेस्टिंग, विद्युत रेल्वे यासारखे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांनी तयार करून येथे सादर केले। तर दुसरीकडे या मेळाव्याला भेट देणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे। 28 जानेवारी पर्यंत या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना नवीन प्रयोगांची प्रेरणा मिळणार हे तर निश्चितच। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह अमोल ठाकरे, BCN न्यूज, नागपूर। शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या शैक्षणिक संस्थेमार्फत येत्या 3 आणि 4 जानेवारी रोजी नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स अँड देअर ॲप्लिकेशन या कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे, ज्याद्वारे संबंधित विषयाची सखोल चर्चा होणार आहे, अशी माहिती शुक्रवारी एका पत्रपरिषदेत देण्यात आली। बदलत्या काळात विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी शाखेकडे जास्त आढळतो। मात्र काही वर्षात या शाखेतील बेरोजगारीमुळे विद्यार्थी नवे दालन शोधण्याचा प्रयत्न करताना आढळून येते। अशा विद्यार्थ्यांकरिता संख्याशास्त्र आणि गणित हा एक उत्तम पर्याय ठरतो आहे। भविष्यातील याचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने एका आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे। आगामी 3 आणि 4 जानेवारी रोजी होणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन स्टॅटिक मॅथमॅटिक्स अँड देअर ॲप्लिकेशन या कार्यशाळेत संख्याशास्त्रासह अन्य संबंधित विषयाची सखोल माहिती दिल्या जाणार आहे, अशी माहिती शुक्रवारी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तर्फे घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली। हमारे यहाँ 3 और 4 जनवरी को एक कॉन्फ्रेंस होने जा रही है। डिपार्टमेंट ऑफ स्टैटिस्टिक्स एंड डिपार्टमेंट ऑफ मैथमेटिक्स, 2 डिपार्टमेंट्स ये कॉन्फ्रेंस आयोजित कर रही है और उसी उद्देश्य से आज की प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई। तो सर, इसके माध्यम से आप इन्हें क्या सूचित करना चाहते हैं स्टूडेंट्स को ये सूचित करना है कि उन्होंने बहुत ज़्यादा रिस्पांस देके उसको अटेंड करना चाहिए, कॉन्फ्रेंस अटेंड करना चाहिए। और स्टैटिस्टिक्स बहुत अच्छा सब्जेक्ट है, सभी जगह चलता है। मेडिकल है, मेडिकल कॉलेजेस है, इंजीनियरिंग है, इंडस्ट्री है, सोशल साइंसेस है, सभी साइंसेस है, सभी यहाँ ज़रूरत है। स्टैटिस्टिक्स, मैथमेटिक्स दोनों सब्जेक्ट बहुत इंपॉर्टेंट सब्जेक्ट है, इसलिए उन्होंने उसमें भाग लेना चाहिए। सर, ये कोर्स करने के बाद जॉब के चांसेस क्या रहते हैं स्टूडेंट्स के? ये कोर्स करने के बाद जॉब का चांसेस बढ़ेंगे ऐसा नहीं बोलता मैं, लेकिन रिसर्च के लिए ये बहुत ज़रूरी है। थैंक यू सर। रिसर्च के लिए बहुत ज़रूरी है। आपका नाम बताइए। डॉक्टर मधुकर त्रंबक भारत में। क्या इंडिया से बाहर के भी गेस्ट आ रहे हैं? हाँ, बाहर के भी गेस्ट आ रहे हैं। 2 दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत सुमारे 250 संशोधक आणि अन्य विद्यार्थी सहभाग घेणार आहेत, ज्यामध्ये शिक्षण तज्ञांची व्याख्यान सोबतच संशोधन निबंधाचे सादरीकरण केले जाणार आहे। गणित आणि संख्याशास्त्रांच्या अभ्यासकांनी तसेच विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग होण्याचे आवाहन यावेळी संस्थेमार्फत करण्यात आले। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर। शहरातील तापमानाचा पारा सध्या खालावला आहे, त्यामुळे थंडीचा जोरही वाढत चालला आहे। या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरात जागोजागी शेकोट्या पेटवून नागरिक आपला बचाव करताना दिसून येत आहे। डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी। काही दिवसांपूर्वी राज्यभरात गारठा जणू हरवलाच होता। सूर्याच्या प्रखर किरणांमध्ये कोणता ऋतू चालू आहे हा पत्ताच लागत नव्हता। पण अलीकडे थंडीने आपला जोर वाढवलाय। सध्या ही कडाक्याची थंडी वाढली असून दरवर्षी ऑक्टोबरच्या महिन्यात जाणवणारी ही थंडी आता डिसेंबर महिन्यात जाणवू लागली आहे। यामुळे शहरात जागोजागी शेकोट्या पेटत आहे। हिवाळ्यातील रानमेव्याच्या आगमनासोबतच तापमानाचा पारा खालवला आहे। थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक विविध उपाय करत आहेत। दिवसाअखेरीस वाढणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नगरवासी स्वेटर आणि लोकरीचे कपडे वापरताना आढळून येत आहे। हिवाळा ऋतूतील या थंडीचा प्रवाह असाच चालू राहील असा अंदाज वर्तविला जात आहे। कॅमेरामॅन इरफान खान सह देवे आणि मोहगावकर, NBC न्यूज, नागपूर। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। बर्डी पोलीस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्याचा प्रताप। शिपायांसोबत मिळून प्रेमी युगलाला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न।
आरोपी पोलिसांना पोलिसांनीच घातल्या बेड्या। आणि गोळीबार चौकात विद्युत पूल कोसळून एक व्यक्ती जागेवरच ठार। संतप्त नागरिकांतर्फे चक्काजाम आंदोलन। चालू घडामोडींसाठी लॉग इन करा आमची वेबसाईट www.inbcn.in वर। मराठी बातम्यांचा प्रवाह असा चालू राहील। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।